तो तिच्या प्रेमात पडला, ती सुद्धा त्याच्या प्रेमात पडली. तो तिच्या प्रेमात वेडा झाला, ती त्याच्याबरोबर प्रेमाचं स्वप्न बघायला लागली आणि एक दिवस ती त्याला सोडून गेली. तो वेडा होताच, आता वेडापिसा झाला आणि याच वेडामध्ये यानं केल्या 3 हत्या. अंगावरती शहारे आणणारी आजची घटना आज आपण बघणार आहोत आणि त्यासाठी आपल्याला जायचं आहे बिहारला. भोजपुरी चित्रपटातील एक सुपरस्टार आहेत खेसारीलाल यादव. तर यांचं एक गाव आहे धनाडीह गाव. आता बिहार राज्यामधलं सारन जिल्हा आहे, त्या ठिकाणचं रसूलपूर पोलीस स्टेशन आहे आणि त्याच्या हद्दीमध्ये असणारं हे गाव आहे धनाडीह गाव. आता या गावामध्ये 50 वर्षाचं वय असणारे तारकेश्वर सिंह नावाचे गृहस्थ राहत आहेत. त्यांच्याबरोबर ती त्यांच्या पत्नी आहेत. पत्नीचं नाव आहे शोभादेवी. यांचं वय साधारण 45च्या आसपासचं आहे आणि त्यांना एक 17 वर्षाची मुलगी आहे. मुलीचं नाव आहे चांदनी कुमारी आणि एक 15 वर्षाची मुलगी आहे आभा कुमारी आणि एक मुलगा आहे, त्याचं वय साधारण 19-20च्या आसपासचं आहे आणि नाव आहे अमन कुमार. तर अशा पद्धतीनं 2 मुली, एक मुलगा आणि पती पत्नी हा सुखी आनंदी असा परिवार आहे आणि घरी शेती आणि किरकोळ वगैरे काम वगैरे चालून त्यावरती यांचा उदरनिर्वाह चालतो आहे. आता यांची जी मुलं आहेत त्या मुलांचं गावातच शिक्षण झालेलं आहे, म्हणजे गावात शिक्षण चाललेलं आहे आणि मुलगा अमन कुमार जो आहे तो थोडंफार शिकला आणि त्याच्यानंतर मग काही काळापूर्वीच त्यानं शिक्षण सोडले आणि गुवाहाटी या ठिकाणच्या एका खाजगी कंपनीमध्ये तो कामाला गेलेला आहे आणि त्या ठिकाणी तो नोकरी करायला लागला आहे. 4 पैसे घरामध्ये घरी गावाकडे पाठवायला लागला होता. आता तारीख आहे 16 जुलै 2024, वार होता मंगळवार. आता संध्याकाळ झालेली होती, सगळ्यांनी जेवण वगैरे केलं आणि झोपायची तयारी सुरू झालेली होती. आता ते जे कुटुंब आहे ते घरातल्या टेरेसवरती झोपायला गेलेलं होतं. मध्यरात्रीचा सुमार होता. रातकिड्यांची किरकिर चाललेली होती, कुत्र्याचं विव्हळणं चालू होतं आणि पावसाचे दिवस होते. पण हवामान खात्यानं मुसळधार पाऊस होणार ही माहिती दिली. याचा अर्थ पाऊस होणारच नाही याची सगळ्यांना खात्री झाली आणि त्यामुळे हे कुटुंब जे आहे ते टेरेसवरती गाढ झोपलेलं होतं. पण याच सुमारास 2 तरुण हातामध्ये धारदार शस्त्र घेऊन दबक्या पावलांनी येत होते आणि मागचा दरवाजा त्यांनी उघडला आणि हळूहळू टेरेसवरती आले आणि त्यांनी झोपलेल्या लोकांवरती चाकूनं सपासप वार करायला सुरुवात केली. सर्वात आधी वार झाले होते ते चांदनी कुमारवरती, त्या चांदनीवरती आणि ती जखमी झाली, रक्तबंबाळ झाली, आरडत होती, ओरडत होती. मारेकरी तिच्यावरती सपासपा वार करत होते आणि आता ती रक्ताच्या थरोळ्यामध्ये तडफडत होती, फडफडत होती आणि सगळं काही क्षणामध्ये घडलेलं होतं. डोळ्याचं पातन लवतं तोच तिच्यावरती वार झाले होते आणि आता तिची दुसरी बहीण जी होती ती जागी होणार एवढ्यात तिच्यावरसुद्धा वार व्हायला लागले. तिच्यावरसुद्धा जोरदार हल्ला झाला. ती सुद्धा खाली कोसळली, रक्ताच्या थरोळ्यात कोसळली आणि या आवाजानं वडील जागे झाले, पण सावरतात तोच त्यांच्यावर सुद्धा हल्ला झाला आणि ते सुद्धा रक्ताच्या थरोळ्यामध्ये पडलेले आहेत आणि मरण पावलेले आहेत. आता या सगळ्यात शेवटी झोपलेली होती आई शोभा, ती सुद्धा जागी झालेली होती आणि हा आरडाओरडा तर चाललेलाच होता. आता तिच्यावरती सुद्धा हल्ला सुरू झाला होता. एक चाकू तिच्या खांद्यामध्ये घुसला होता, पण ती कशीबशी दरवाजेच्या बाजूला पळाली आणि तिथून ती निसटली आणि खाली आली. ती ओरडत होती, आरडत होती आणि आता जवळपास दिवस जो आहे तो उजाडायला लागलेला होता. गावकऱ्यांनी हा आवाज ऐकलेला होता. गावकरी त्या बाजूला धावत येत होते आणि तोपर्यंत हे 2 मारेकरी जे आहेत ते त्या ठिकाणावरून फरार झालेले होते. गावकरी जमा झाले, घराच्या टेरेसवरती जाऊन बघितलं, दोन्ही मुली आणि वडिलांची हत्या झालेली होती आणि तिघांचे मृतदेह रक्ताच्या थरोळ्यामध्ये पडलेले होते. आता त्यावेळेस लागलेच स्थानिक लोकांनी रसूलपूर पोलीस जे आहेत त्यांना कळवलेलं आहे. पोलीस घटनास्थळी दाखल झालेले आहेत. आता अत्यंत गंभीर अशा पद्धतीची ही घटना होती. या ठिकाणी 3 जणांचे मर्डर झालेले होते आणि आई जी आहे ती या ठिकाणी वाचलेली होती. मग आता त्या आईला, शोभादेवीला, ग्रामस्थांच्या मदतीनं एकम प्राथमिक आरोग्य केंद्र आहे त्या आरोग्य केंद्रात नेण्यात आलं. त्यांना तपासण्यात आलं, पण अत्यंत गंभीर जखम होती आणि त्यामुळे त्यांना सारन जिल्ह्यामध्ये त्या ठिकाणचं जे रुग्णालय आहे त्या ठिकाणी नेण्याचं डॉक्टरांनी रेफर केलेलं होतं. आता इकडं पोलिसांनी तपास सुरू केलेला होता. घटनास्थळी अख्खं गाव जमलेलं होतं. घटनेमुळे सगळीकडे खळबळ उडालेली होती आणि घटनास्थळी पोलिसांनी पाहणी केली, मृतदेह ताब्यात घेतलेले होते आणि पोस्टमॉर्टमला पाठवलेले होते. अज्ञात व्यक्तीच्या विरोधात गुन्हा दाखल केलेला होता आणि त्याचा शोध सुरू झाला होता. पण नेमकं नक्की काय घडलं होतं, कसं घडलं होतं, कशामुळे घडलं होतं, आता हे जाणून घेण्यासाठी मग पोलीस जे आहेत ते जखमी शोभादेवी यांची विचारपूस करायला त्या दवाखान्यामध्ये गेलेले आहेत आणि त्यांचा जबाब त्यांनी नोंदवलेला आहे. आता जे मारेकरी होते ते मारेकरी शोभादेवी यांच्या ओळखीचे होते आणि त्यांनीच हे घडवून आणलेलं होतं. आता या जबाबावरून पोलिसांच्या समोर 2 संशयित नावं समोर आलेली होती. एक 22 वर्षाचा सुधांशु कुमार उर्फ रोशन संतोष कुमार राम
आणि 25 वर्षाचा अंकित कुमार सुनील राम. आता पोलिसांनी या 2 आरोपींची माहिती काढली. आता ह्या दोनही आरोपी जे ते एकमेकांच्या नात्यामधलेच होते, चुलत भाऊ वगैरे असं त्यांचं नातं होतं. आता दोघंही जवळच्याच गावामध्ये हरिजन टोला नावाचा भाग आहे त्या भागामध्ये राहत होते. पोलिसांनी लागलीच त्यांच्या शोधासाठी पथकं रवाना केली आणि अवघ्या 24 तासामध्ये पोलिसांनी त्या 2 संशयितांना ताब्यात घेतलं, विचारपूस केली, चौकशी केली, पोलिसी खाक्या दाखवला आणि दोघांनीही या 3 हत्या केल्याचं कबूल केलेलं होतं. पण त्यांनी हे का केलं होतं आणि या तिहेरी हत्याकांडाची सुरुवात कशी झाली होती, तर ती झाली होती एका छोट्याशा लव्ह स्टोरीपासून. आता तारकेश्वर सिंह यांची मोठी मुलगी चांदनी. आता ही चांदनी जी आहे ती गावातल्या शाळेमध्ये जात होती. आता तिचं 16वं वर्ष सरलेलं होतं, 17वं सुरू झालेलं होतं आणि तरुणपणाच्या रस्त्यावरती जात असताना यावेळी तिची ओळख सुधांशू कुमार उर्फ रोशन या तरुणाबरोबरती झालेली होती. आता रोशनला चांदनी भेटली, चांदनीला रोशन भेटला, भेटाभेटी झाली, हा तिच्या प्रेमात पडला, ती ह्याच्या प्रेमात पडली, यांच्या प्रेमामध्ये पडापडी झाली आणि एक छोटीशी लव्ह स्टोरी सुरू झाली होती. अंतर्मनाचा एक नवा अध्याय सुरू झालेला होता. कावळाही आता मोर वाटायला लागला होता आणि जणू काय आपण हवेमध्ये तरंगतोय असे भास व्हायला लागले होते आणि याचं हृदय तिच्यासाठी धडधड करायला लागलं होतं. प्रेमाची मधुर धून वाजायला लागलेली होती आणि एक अनामिक ओढ निर्माण झालेली होती. मी न माझा राहिलो अशी दोघांची अवस्था झालेली होती आणि आता हा मुलगा त्या मुलीच्या प्रेमामध्ये आकंठ बुडालेला होता. आपण कुणाच्या तरी प्रेमात पडणं आणि आपल्या कुणीतरी प्रेमात पडणं ही भावना तोच समजू शकतो जो प्रेमामध्ये पडतो. असो तर यांचं हे प्रेम प्रकरण चालू झालेलं होतं. पण लवकरच हे प्रेम प्रकरण दोघांच्याही घरच्यांना समजलं आणि दोन्ही घरच्यांनी विरोध करायला सुरुवात केली. दोघांना एक खडसावलं. आता या दोन्ही प्रेमीजीवांचं भेटणं हळूहळू बंद व्हायला लागलं होतं, बोलणं बंद व्हायला लागलं होतं. पण तरीही प्रियकर जो आहे तो प्रेयसीला गुपचूप भेटायला जात होता, तिला भेटण्याचा प्रयत्न करत होता. पण ती प्रेयसी जी आहे ती त्याला भेटत नव्हती, कारण तिच्या तिच्यावरती रागवले होते आणि आता हे सगळं बंद कर, करिअरवरती लक्ष दे, शिक्षणावरती लक्ष दे, अशा पद्धतीनं आईवडिलांनी तिला समजावलं होतं. आणि ही मुलगी समजली होती आणि आपलं करिअर यश कशात आहे, आपलं चांगलं जीवन कशात आहे हे तिला कळलं होतं आणि त्यामुळे ती प्रियकराचं ऐकायला तयार नव्हती आणि आईवडिलांच्या शब्दाबाहेर जायला तयार नव्हती आणि त्यामुळे हा प्रियकर जो आहे तो अजूनच वैतागलेला होता. आता तो अगोदर वेडा होता, आता वेडापिसा झालेला होता आणि त्याला प्रचंड राग यायचा. हा तिला बोलवायचा, अनेकदा बोलवलं पण ती आलेली नाही आणि शेवटी एक दिवस यानं ठरवलं, म्हटलं की आता डायरेक्ट ह्यांच्या घरी जायचं आणि यांना सांगायचं. पण त्याच्या अगोदर ह्या मुलीला अनेक वेळा बोलवलं, तो तिच्या मागं लागला, तिच्या प्रेमात पडला आहे, असं तसं सगळं झालं. पण तरीही तिच्या घरचे काय मान्यता देत नव्हते आणि घरच्यांनी ते मुलीने आपल्या घरी सगळं सांगितलं की असा असा मला त्रास देतो आहे, एवढं सगळं सांगूनसुद्धा तो ऐकत नाही. त्यानंतर मग घरच्यांनीसुद्धा याला खडसावलेलं होतं. पण पुन्हा अशाच पद्धतीनं ते चालू झालं. म्हणजे मी नेहमी सांगतो, कुत्र्याचं शेपूट जे आहे ते कधीही सरळ होत नसतं. आता तो प्रियकर पिसाळलेला होता आणि मग त्यानं आता शेवटचा उपाय करायचं म्हणून त्यानं ठरवलं आणि तो तिच्या घरी आला. आता घरी आल्यानंतर त्यानं तिला धमकी द्यायला सुरुवात केली. आता ह्या सगळ्यांनी ऐकून घ्यायचं, ती फक्त माझी आहे आणि ती माझ्यासाठीच जन्माला आली आहे. तिच्या नशिबात फक्त आणि फक्त माझंच नाव कोरलेलं आहे आणि जर ती माझी झाली नाही तर मी तिला कुणाचीही होऊ देणार नाही आणि जे आमच्या प्रेमाच्या आड येतील त्यांना मी जिवंत ठेवणार नाही, कारण ती माझ्या काळजाचा तुकडा आहे, माझा श्वास आहे, ती माझी आहे, माझी होती आणि माझीच राहील आणि तसं झालं नाही तर या ठिकाणी रक्ताचे पाट वाहिल्याशिवाय राहणार नाही. अशा पद्धतीची धमकी देऊन तो तिथून निघून गेला आणि त्यानंतर मात्र त्यानं भयंकर प्लॅन केलेला होता. आपल्या प्रेयसीला कायमचं संपून टाकायचं आणि तिलाच नाही तर तिच्या संपूर्ण परिवाराला संपून टाकायचं असं त्यानं ठरवलेलं होतं. आता त्याच्या अंगामध्ये राक्षस संचारलेला होता. त्याने आपला चुलत भाऊ, त्याचं नाव आहे अंकित कुमार सुनील राम, तर याला सोबत घेतलेलं होतं आणि 16 जुलै 2024ला मंगळवारी रात्री चाकू घेऊन हे दोघंही चांदनीच्या घरी गेले. मागचा दरवाजा त्यांनी उघडला, टेरेसवरून वर आले, म्हणजे टेरेसच्या बाजूला आले. सगळे गाढ झोपलेले होते. या ठिकाणी यांनी 3 लोकांचे ऑन दी स्पॉट मर्डर केले आणि दोघंही पसार झाले. पण पुढच्या 24 तासात पोलिसांनी या दोनही संशयित मारेकऱ्यांना ताब्यात घेतलं आणि या घटनेचा पर्दाफाश केलेला आहे. आता शेवटी काय झालं तर मुलीचं प्रेम प्रकरण आणि त्याच्यामुळं घरातल्या 3 लोकांची हत्या झाली. प्रियकर आणि त्याचा भाऊ जो आहे तो खुनी बनला. एका अफेअरची किंमत 3 खून, 2 खुनी आणि परिवार उद्ध्वस्त झाला. बरं, आता याबद्दल तुमचं मत काय ते सुद्धा मला जरूर कळवा आणि तरुणांना विनंती आहे की आपलं करिअरवर लक्ष द्या,
प्रेम करायला, बाकीच्या गोष्टी करायला आयुष्य बाकी आहे.